प्रतिष्ठा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज एक विशेष गोष्ट मी आपल्या सगळ्यांना दाखवणार आहे. आमचे मित्र आहेत रणजित पाटील म्हणून. तर त्यांच्या घरी आपण आज आलो होतो आणि सर्वसाधारणपणे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये इतका आता सगळं जग आधुनिक असल्यामुळं आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आता मिक्सर वापरला जातो आणि मिक्सरसह अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आधुनिक वस्तू वापरल्या जातात. परंतु जुन्या काळामध्ये किंवा अलीकडच्या काही 10 वर्षापूर्वी 15 वर्षापर्यंत प्रत्येकाच्या घरामध्ये एक मुसळ असायचं, उकळ असायचं. त्यानंतर एक मोठी रवी असायची, ज्या रवीच्या माध्यमातून आपण ताक करायचो दह्याचं. आणि अशा प्रकारच्या वस्तू असायच्या. मोठ्या पळ्या पण असायच्या, ज्या मोठ्या स्वयंपाकामध्ये वापरल्या जायच्या. तर या ज्या वस्तू होत्या, त्यानंतर कंदील असायचा. तो प्रत्येक घरात कंदील हा असायचाच. पूर्वी गावाकडं लाईट नसायची, त्यामुळे कंदील हेच प्रकाशाचं साधन असायचं. अशा प्रकारच्या ज्या जुन्या वस्तू आहेत त्या रणजित पाटील यांनी आपल्या घरामध्ये जपून ठेवलेल्या आहेत. आणि त्या वस्तू रणजित पाटील यांनी जवळजवळ 50 ते 60 वर्षापूर्वीच्या वस्तू त्यांच्या वडिलांनी, आजोबांनी, त्यांच्या पंजोबांनी वापरलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू त्यांनी त्यांच्या घरामध्ये आपण बघू शकताय की अशा प्रकारचं फ्रेम करून त्यांनी त्या वस्तू जपून ठेवलेल्या आहेत. वरती कंदील आहे, त्यानंतर दोन मुसळं आहेत आणि 2 रव्या आहेत. त्याचबरोबर मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवू इच्छितो. धान्य मोजमाप. यापूर्वी धान्य मोजण्यासाठी जी वापरण्यात मापं होती त्यामधलं अगोदर निळवं, कोळवं, त्यानंतर चिपटं, मापटं आणि आडशिरी अशा प्रकारची धान्य मोजण्यासाठी वापरण्यात येणारी साधनं होती. तर त्यातलं हे एक साधन आहे, परिमाण आहे. तर आपण ह्या वस्तू आता घर रणजित पाटलांनी चांगलं बांधलेलं आहे. बरीच लोक अशा वस्तू फेकून देतात, कुठेतरी आडगळीला टाकतात. परंतु एक विशेष फ्रेम करून रणजित पाटील यांनी ते जपलेलं आहे. तर आपण रणजित पाटील यांच्याशी थोडं बोलूया. हे आहेत रणजित पाटील. तर मला सांगा की या वस्तू तुम्हाला कधी सापडल्या आणि कुठं सापडल्या? ह्या वस्तू मला आमच्या जुन्या घरात सापडल्या. जुनं घर मातीचं होतं आमचं. त्याच्यामध्ये ते पावसानं ते पडझड झाली आणि त्या मातीच्या ढिगात ह्या वस्तू मला सापडल्या. ह्या वस्तू आमच्या आजी वापरत होती. बरं. मग त्या वस्तू तुम्ही आजी वापरता त्या सापडल्यानंतर तुम्ही काय त्या तुमच्या नवीन घरामध्ये घेऊन आला तुमच्या? हां, मी ती नवीन घरामध्ये घेऊन आलो. त्या मातीच्या ढिगामध्ये होत्या त्या आता. तर मी नवीन घरामध्ये घेऊन आलो इथं आणि इथं त्याची साफसफाई करून मी हे असे कपाटमध्ये नेऊन ठेवलं. तर रणजित पाटील यांनी सांगितलं की ते एक सर्वसामान्य नागरिक असल्यामुळं त्यांना माहिती सांगताना थोडं जरा हे होते. परंतु जुन्या वस्तू अगद्या आत्मीयतेनं सांभाळणं ही फार मोठी गोष्ट तुम्ही केलेली आहे. कारण येणाऱ्या पिढीला अशा वस्तू बघायला पण मिळणार नाही, परंतु तुम्ही ती बघायची व्यवस्था केलेली आहे. पाटील यांनी या वस्तू नक्कीच जोपासून चांगला एक वारसा जपलेला आहे. कारण त्यातली जी रवी दिसते आपल्याला, आपण त्या वस्तू बघूया ना. तर ही जी रवी आहे, ही रवी तुमच्या लक्षात येईल ही किती मोठी रवी आहे. या डिचका असायचं, कारण माझ्या पण आजीनं अशा प्रकारची रवी वापरलेली आहे. आईनं सुद्धा अशा प्रकारची रवी वापरून तिचं हे केलेलं आहे, म्हणजे दह्याचं ताक केलेलं आहे, त्यातनं लोणी काढलेलं आहे. तर एका वेळी एक मोठी अशी डिचकी असायची, एवढी मोठी डिचकी असायची. त्या डिचकीमध्ये दही असायचं आणि अशा प्रकारे ते हे करायचं. काही वेळा हातानं असायचे, फिरवायचे. तर इथे तुम्हाला हे तर कच दिसतील बघा हे. तर याला दोरी अडकवली जायची आणि त्या दोरीच्या माध्यमातून हे असं ओढलं जायचं. तर अशा प्रकारचं हे रवी आहे. आणि दुसरं म्हणजे आपण ही रवी आहे. त्यानंतर अशाच प्रकारच्या अजून एक इथं रवी आहे, जी मोठी आहे. हे अशा प्रकारचं इथं खाली हे असतो.
तर हे आपण बघितलंय. तर ही एक दुसरी रवी आहे ती त्याच पद्धतीची आहे. त्यानंतर हे एक मुसळ आहे. मुसळ आता हल्ली आपल्याकडं सगळीकडे डंक आले, परंतु पूर्वी मिरच्याचं ज्यावेळी चटणी करायची असते, चटणी करत असताना ह्या अशा मुसळाचा वापर केला जायचा. आणि गहू काढण्याचा. हा, चटणी करण्यासाठी किंवा गहू काढण्यासाठी, साडी काढण्यासाठी, तर अशा प्रकारच्या ह्या मुसळाचा वापर केला जायचा. त्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं उकळ असेल, उकळ नाही आपल्याकडे, नाही. उकळ आता आमच्याकडे आहे, तर ते उकळ असायचं. अजून एक इथं अशाच प्रकारचे अतिशय सुंदर दुसरं मुसळ आहे. तर आपण मुसळाच्या बाबतीत अनेक शब्द वापरतो की एक मुसळाचा तुंबळ रट्टा असं म्हटलं जातं. त्यानंतर मुसळधार पाऊस म्हटलं जातं. पाऊस ज्यावेळेस अतिशय मोठा येतो त्यावेळी मुसळधार पाऊस का म्हणतात? कारण त्या पावसाची थेंब ज्यावेळेस आपल्याला लागतात शरीराला, ज्यावेळेस मोठा तडाखा बसतो त्यावेळी मुसळधार पाऊस असं म्हटलं जातं. तर आणि तुंबळ रट्टा अशासाठी म्हटलं जातं की ह्या मुसळामध्ये गहू, साळी, मिरच्या इतक्या बारीक होतात की आज आपण जे मिरच्या आपण याच्यावरती काढतो, डंकामध्ये ज्या काढतो, तर डंकामध्ये जितकी बारीक चटणी होती तितकीच बारीक चटणी ह्या मुसळानं पूर्वीच्या महिला करायच्या. तर अजून एक दुसरं म्हणजे त्या काळचं जे मुसळ वापरायची जी पद्धत होती अशा प्रकारे असे मुसळाचा रट्टा असायचा. तर त्या काळातल्या महिलांना व्यायामाची गरज नव्हती, कारण घरातच त्यांचा असं व्यायाम व्हायचा. आज आपण जिमला जाऊन बघतो की वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम केले जातात, परंतु ह्या ज्या वस्तू आहेत ही सरळ संपदा आणि घरचं आरोग्य जपणाऱ्या पण ह्या वस्तू आहेत. त्याचबरोबर मगाशी कोळ्याचं आपण सांगितलं, तर हा कंदील पण त्यांनी ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये वात वगैरे काही त्यांनी घातलेलं नाही, परंतु हा कंदील आहे. त्या कंदीला इथं वात असते अशी. आता सगळ्यांनीच कंदील आपल्या पिढीतल्या लोकांनी बघितलं असेल किंवा आता नवीन मुलांनी पण बघितलं. बाजारात अशा प्रकारचे अनेक कंदील आहेत, परंतु हा जुन्या काळातला कंदील आहे. मला वाटतं हा नंतर रंगवलेला आहे, पण पूर्वी काळ्या रंगाचे सगळे कंदील असायचे. तर अशा प्रकारचं हा कंदील आहे. याच्यातून असं रॉकेल इथं घातलं जायचं, इथं हां, तर इथून रॉकेल घातलं जायचं आणि इथं वात असायची आणि ह्याच्या ह्यानं वात अशी वाढवायची. अशा प्रकारचा फार जुना कंदील आहे असं मला वाटतं. तर हे रणजित पाटील यांनी जपलेलं आहे. खरं तर रणजितराव तुमचं अभिनंदन केलं पाहिजे, कारण हा जो ग्रामीण भागातला ग्रामीण वस्तूंचा गावाच्या संस्कृतीचा ठेवा जपण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. तर अशा प्रकारचं काम रणजित पाटील यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर अजून एक गोष्ट जी अत्यंत म्हणजे त्याविषयी पण अत्यंत उत्सुकता असेल नवीन पिढीला, कारण मी बऱ्याच वेळा आमच्या मुलांना वगैरे सांगतो की आम्ही 5 पैसा बघितला आहे, 10 पैसे बघितले. तर आमच्या अगोदरच्या पिढीनं भोकाचा पैसा, 1 पैसा अशा प्रकारचे पैसे आमच्या अगोदरच्या पिढीनं वापरले होते. परंतु इथं आपण बघू शकताय, इथं पहिले 5 पैसे आहेत, त्यानंतर 10 पैसे आहेत. 10 पैसे पण वेगवेगळ्या प्रकारचे आलेले आहेत. हे एक 10 पैसे होते. नंतर एक छोटे हे निकेल धातूपासून तयार केलेले हे एक 10 पैसे होते. त्यानंतर हे तांब्याच्या ह्याच्यापासून बनवलेले पण हे 10 पैसे आहेत. त्यानंतर 5 पैसे, 10 पैसे, त्यानंतर 20 पैसे, हे 20 पैसे आहेत. त्यानंतर पाठीमागं असं अशोक चिन्ह आहे. त्यानंतर 20 पैसे झाल्यानंतर 25 पैसे आहेत. हे आपण बघू शकताय, हे 25 पैसे आहेत. त्यानंतर हे एक 25 पैसे आहेत.
आणि त्यानंतर 50 पैसे हे बघू शकता आपण. तर 5 पैसे, 10 पैसे, 20 पैसे, 25 पैसे आणि 50 पैसे. म्हणजे 5 पैसे, 10 पैसे, 20 पैसे. त्या पुढे गेल्यानंतर आपण ज्यावेळी 25 पैसे व्हायचे तेव्हा आपण त्याला 4 आणे म्हणायचो. 4 आण्यांनंतर पुन्हा आपण त्याला 50 पैशाला 8 आणे म्हणायचो. आणि आता रुपया काय आपण सगळेजण अजून वापरतो, तेव्हा रुपयाला 16 आणे म्हटलं जायचं. तर अशा प्रकारची ही नाणी आहेत. ही पण दुर्मिळ नाणी आता झालेली आहेत, ती पण रणजित पाटील यांनी जपलेली आहेत. आणि अजून आपण पुढं बघणार आहोत. हे 1 रुपयाची नोट आहे, त्यानंतर ही 2 रुपयाची नोट आहे. ह्या नोटा, त्यानंतर ही 5 रुपयाची नोट आहे. 5 रुपयाची नोट अगदी अलीकडच्या काळापर्यंत होती, पण आता ह्या सगळ्या नोटा चलनातनं बाद झालेल्या आहेत, ही बंद झालेल्या आहेत. त्यानंतर ही 10 रुपयाची नोट आहे, ही 20 रुपयाची आहे, ही 50 रुपयाची आहे आणि ही 100 रुपयाची आहे. आता ह्या नोटा नवीन आपल्याला आलेल्या आहेत, परंतु ह्या जुन्या ज्या नोटा आहेत ह्या पण अतिशय महत्त्वाच्या आहेत. तर अशा प्रकारचा एक वेगळा दुर्मिळ वस्तू जपण्याचा आणि ग्रामीण संस्कृती जपण्याचं काम इथं रणजित पाटील यांनी केलेलं आहे. तर आज तुम्हाला भेटल्यानंतर आणि आपण जपलेला हा ठेवा बघितल्यानंतर मला नक्कीच तुमचा अभिमान वाटतो. तुम्ही अशाच प्रकारचं काम करत राहा. तुमचं हे सगळं जपणूक केल्याबद्दल प्रतिष्ठा न्यूजच्या वतीने मी तुमचं अभिनंदन.